आज मी आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमधल्या एका नामांकित विद्यालयामध्ये। पालक मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत आहे, त्यामुळे जागरूक पालक आपल्या मुलांसाठी कोणती शाळा निवडायची ते वेगवेगळ्या शाळा पाहिल्याशिवाय ठरवत नाही। त्यामुळेच आज आपण एक चांगले उदाहरण म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। विद्यालयाच्या आवारात प्रवेश करतानाच विद्यालय किती प्रशस्त आणि सुंदर आहे याची जाणीव होते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी बॉटल पामची झाडे अतिशय मंत्रमुग्ध करतात। आतील सुरक्षा रक्षक केबिन जवळ नाव नोंदवून पुढे आल्यावर समोरच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, लोकनेते, सहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांचे भव्य स्मारक व स्मृती छाया संग्रहालय आपल्या दृष्टिक्षेपात येते। विद्यालयासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे भव्य असे क्रीडांगण। याच क्रीडांगणावर मेहनत घेऊन कित्येक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत। क्रीडांगणाच्या डाव्या बाजूला विद्यालयाच्या CBSE विभागाची इमारत आहे, तर पूर्व बाजूला विद्यालयाच्या स्टेट बोर्ड विभागाची एक देखणी इमारत आपल्याला पाहायला मिळते। विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागासाठी स्वतंत्र इमारत आहे। पूर्व प्राथमिक म्हणजेच प्री प्रायमरी विभागाची इमारत ही तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे, कारण याचे बांधकाम व इतर शैक्षणिक सुविधा जसे की प्रत्येक वर्गामध्ये असणारे स्मार्ट बोर्ड, कोपरे नसलेले बेंचेस जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, CCTV कॅमेरे, भरपूर खेळाचे साहित्य, अनुभवी शिक्षक, मुलांची काळजी घेण्यासाठी महिला शिपाई इत्यादींमुळे पालकांचा ओढा या विद्यालयाकडे वाढताना दिसत आहे। पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक संघ व पुणे जिल्हा परिषद यांच्या गुणवत्ता संवर्धन अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक या विद्यालयाने नुकताच मिळवलेला आहे। या विद्यालयाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या विद्यालयात नर्सरीत विद्यार्थी आला की इयत्ता 12वी पर्यंत पालक निश्चिंत होतात। त्यामुळेच विद्यालयात आता 2600हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यालयात प्रशस्त वाचनालय देखील आहे, ज्यामध्ये 3500हून जास्त पुस्तके आहेत। कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, मॅथ्स लॅब, जिओग्राफी लॅब बरोबर आर्ट रूम, म्युझिक रूम इत्यादींचाही पुरेपूर वापर विद्यालयामध्ये केला जातो। ज्या कारणासाठी पालक विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकतो ते कारण म्हणजे विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे। आता भाषा म्हटलं की काही जण म्हणतील की मराठी शिकले तर काय होते। मंडळी, आपल्याला तर माहीतच आहे की स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील मराठी बरोबर इतर 4 भाषा अवगत केल्या। ज्या पालकांना दूरदृष्टी आहे त्यांना हे माहीतच आहे। तर आपल्या पाल्याचे ॲडमिशन करत असताना या सर्व बाबींची पूर्तता होत असेल अशाच शाळांमध्ये आपल्या पाल्याचे ॲडमिशन करा, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल।